नमस्कार, मी डॉक्टर जगदीश देशमुख, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट, सह्याद्री हॉस्पिटल पुणे. हायपरटेन्शनला किंवा हाय ब्लड प्रेशरला सायलेंट किलर म्हटलं जातं. त्याचं कारण आहे की याची काही लक्षणं, सायन्स अँड सिम्पटम्स सुरुवातीच्या काळामध्ये काही मिळत नाहीत, पण ज्यावेळेस त्याची कॉम्प्लिकेशन जसे किडनी फेल्युअर, हार्ट फेल्युअर आणि पॅरालिसिससारखी लक्षणे मिळतात त्यावेळेस माणसाला त्याचं निदान होतं. सो याकरता प्रत्येक वेळेस माणसानं रेग्युलरली त्याचं ब्लड प्रेशर चेक करणं गरजेचं आहे. जनरली याची व्हॅल्यू 140 आणि 90च्या खाली असते. म्हणजे नॉर्मल ब्लड प्रेशर शुड बी म्हणजे अराउंड 120 आणि 80. पण ज्यावेळेस त्याची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त असतात म्हणजे 140 आणि 90च्या वर असतात त्याला हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन असं संबोधलं जातं. सर्वसामान्य माणसांमध्ये असं समज आहे की हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शनला प्रत्येक वेळी मेडिसिनचीच गरज असते, परंतु इनिशियल फेजमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये डेली ॲक्टिव्हिटीज, एक्सरसाइज, डाएट मॉडिफिकेशन या गोष्टी आटोक्यात येऊ शकतात. जसं की 30 ते 40 मिनिटाचा दररोजचा कार्डिओ एक्सरसाइज लाईक वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, प्लस जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी असणं, प्रोसेस्ड मीठ किंवा प्रोसेस्ड फूडचं प्रमाण कमी असणं, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बंद करणं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या गोष्टी तितक्याच आवश्यक आहेत. या उपरांत जर व्हॅल्यूज किंवा हाय बीपी राहत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यासाठी औषधं आणि गोळ्यांचं कन्सल्टेशन घेऊन सेवन करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच्याशी निगेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या बऱ्याच प्रमाणामध्ये पेशंटचं नुकसान होण्याची शक्यता असते. Issued in public interest by Unison Pharmaceuticals. ऍक्शन टेसाचा HD HMR बोर्ड पाहिजे. तो हिरवा बोर्ड काढून दे भाऊ. पण